नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. एक वकील आणि समाजसेवा, काहीतरी गणित चुकल्यासारखं वाटतंय ना? पण नाही. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आलेल्या आहेत, त्या पेशाने वकील आहेत आणि परत समाजसेवा म्हणून खूप कार्य त्यांचं मोठं आहे. त्यांचं काय कार्य आहे, त्या समाजसेवा म्हणजे काय करतात, कोणासाठी करतात, हे सगळं आज आपण आपल्या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहे. तर चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया. संभाजीनगरवरून आलेल्या ॲडव्होकेट कल्पना कुलकर्णी यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. मॅडम, वकील आणि एकदम हा पेशा समाजसेवा, काय सांगाल, कशी ही सुरुवात झाली? खरं तर मॅडम, वकिलीची सुरुवातच समाजसेवेसाठी केलेली आहे. बरोबर. त्यामुळे समाजसेवा टू वकील नाही, बरं. तर वकील टू समाजसेवा वा. हे कॉम्बिनेशन माझ्या मनामध्ये आधीपासूनच रुजलेलं होतं. समाजसेवेची आवड मला आधीपासूनच होती. एका सामान्य शेतकरी कुटुंबात मी जन्माला आले. वडिलांचं स्वप्न होतं अनेक जमिनीचे वाद, हे आज पण गाव पातळीवर आपण बघतो, ते त्यांना दिसत होते. म्हणून त्यांची इच्छा होती मी वकील व्हावं. आणि या वकिलीचा पेशा स्वीकारत असताना मला कुठेतरी समाजसेवेसाठी लढण्याचं ध्येय हे खुणावत होतं. म्हणून मी वकिली पेशाबरोबरच समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. खूप छान मॅडम. गरुड झेप ही तुमची संस्था आहे. कसा जन्म झाला गरुड झेपचा? खरं तर गरुड झेपचा जन्म झाला याचं श्रेय माझे सिनियर, खरं तर माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या सिनियरचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्यामध्ये माझे कोर्टातले सिनियर दिलीप अद्वंत सर असू देत, किंवा ज्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलीला आकार दिला ते राकेश कौल असू देत, किंवा ज्यांच्यामुळे गरुड झेपचा जन्म झाला ते सुशील सिसोदिया सर असू देत. टेक्नोस्पट रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या 35 वर्ष जुन्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील सरांचा आणि माझा संवाद चालू होता. मिस्टर म्हणाले हिला समाजसेवाच करायची आहे आणि सोशल वर्क काम ही करत आहे. तेव्हा मग गरुड झेपचा जन्म व्हावा असं सरांनी मिस्टरांना सुचवलं की अरे हिला एक NGO सुरू करून दे. आणि आम्ही स्वयंसिद्धा हे नाव आम्ही ठरवलं होतं, परंतु आम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये अडचण आली, स्वयंसिद्धा मिळालं नाही. आणि दैवयोग एवढा विलक्षण होता की आम्ही स्वयंसिद्धा लावणाऱ्या महिलांच्या पुढे गरुड झेप लावू शकलो आणि अशा पद्धतीने गरुड झेपचा जन्म उदयाला आला. मॅडम, गरुड झेप याच्यामध्ये तुमचे काही काही बरेचसे प्रोग्राम्स आहेत. काय काय प्रोग्राम्स आहेत, काय काय उपक्रम आहेत त्याच्यामध्ये? गरुड झेपचा पहिला उपक्रम आहे होय मी स्वयंसिद्धा. याच्यामध्ये महिला सबलीकरण आणि सामाजिकरणावर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर गरुड झेपचा दुसरा उपक्रम जो आहे तो आहे स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंट अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ट्रेनिंग प्रोग्रामवर आपण काम करत आहोत. स्वयंसिद्धा बचत गट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, या बचत गट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये महिला ज्या बचत गटावर काम करतात, बचत गट स्थापन करतात, पण ऍक्च्युअल काम कसं करायचं असतं हे त्यांना कळत नाही. अशा वेळेला स्वयंसिद्धा त्यांच्या पाठीशी गरुड झेप उभं राहतं. आणि चौथा आहे जय मल्हार लॉ फर्म, कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र. हे नुसतं कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र नाही, तर याचं वेगळं पण असं आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यातून जसा गरुड झेपचा जन्म झाला त्या वर्षीपासून 12 मॅटर हे मोफत चालवतो आहे. नुसतं सल्ला देऊन आपण थांबलो नाही, त्याच्यात वर्गीकरण आपण असं केलेलं आहे. 4 मॅटर हे महिला सबलीकरणावर आपण घेतो, म्हणजे घटस्फोटाशी निगडीत ते असतात. आणि 8 मॅटर इन जनरल, 4 मुलांच्या रिलेटेड आणि 4 सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम, असे आपण ते 12 मॅटर एका जिल्ह्याला मोफत चालवतो. हे गरुड झेप जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर चालवता? हो, गरुड झेपचा कारभार 36 जिल्ह्यांमध्ये आहे. 36 जिल्ह्यांमध्ये गरुड झेपचे ग्रुप्स आहेत, महिला ग्रुप्स. त्या ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिला व्यवसायिकांना आम्ही व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात आपली गरुड झेप चाललेली आहे. खूप छान मॅडम. मॅडम, आपलं जे गरुड झेप स्वयंसिद्धा सोशल वेलफेअर जे आहे, तर याच्या अंडर तुम्ही शिबिरं घेता 3 दिवसाची, तर काय आणि कशाची शिबिर आहेत ती? आपण एक शिबिर वार्षिक घेतो दरवर्षी, आयुष्यावर बोलू काही. आयुष्यावर बोलू काही मध्ये आपण पहिला दिवस असतो आरोग्यावर बोलू काही.
म्हणजे माझं आरोग्य जर व्यवस्थित असेल, आपण मुलांना सांगतोय की तुम्ही हेल्दी फूड खा, परंतु आपणच त्यांच्या हातामध्ये अनहेल्दी फूड अननेसेसरी सोपवत असतो. अगदी बरोबर. मग या शिबिराच्या माध्यमातून दिवसभर त्यांना आरोग्याच्या रिलेटेड आपण शिकवत असतो. आरोग्याच्या दृष्टीने जे हेल्दी फूड आहे, सातूच्या पिठाची ओळख आपण मुलांना करून दिली आहे नाश्त्यामध्ये. अरे वा. गाजराचा ज्यूस जो आहे, तिथून आपलं वेलकम ड्रिंक मध्ये आपण त्यांना तुळशीचा काढा देऊन या शिबिराची सुरुवात करतो. बर. सकाळी 7 वाजता साधारणतः आपण ही सगळी मुलं आतमध्ये घेतो. याच्यात आपण नुसती मुलंच नाही तर 8 पासून 60 पर्यंत सगळी लोक कव्हर केलेली आहेत. म्हणजे मुलांपासून ते सिनियर लोकांपर्यंत ज्येष्ठ नागरिक पण त्याच्यामध्ये अगदी आहेत. अगदी अगदी. बर. याच्यामध्ये 5 वर्षापासून 5 ते 15 असा एक वयोगट आपण केलेला आहे. 15 ते 25 असा एक वयोगट केलाय. 25 ते 45 असा एक वयोगट केला आणि अबो 45 असा एक वयोगट केलेला आहे. याच्यात मुलांना योगा, त्यानंतर योगाचं महत्व, स्वच्छता अभियान या विषयावर आपण त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संस्कार कसे होतील आपण त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत या माध्यमातून. म्हणजे हे 3 दिवस चालणारं शिबिर आहे. याच्यामध्ये प्रत्येक अप टू संस्कारापर्यंत तुम्ही सगळं मुलांना. आपण नुसतं मुलांनाच नाही तर या शिबिराच्या पहिल्या दिवशी पालकांसाठी पण एक सत्र आपण राबवतो. मोबाईलच्या विळख्यात अडकलेली मुलं, आम्ही त्यांच्या हातात दिलेला मोबाईल आणि त्यांच्या जडणघडणीसाठी पालक म्हणून आमचं जे योगदान आहे ते योगदान फार सुंदर आहे आणि आजकाल खरंच हे फार गरजेचं पण आहे असं मला वाटतं. आणि दुसरा दिवस आपल्या या शिबिरामध्ये आहे संस्कारक्षम साहित्य, काळाची गरज. मुलांना वाचन साहित्याची पण ओळख झाली पाहिजे, आवड झाली पाहिजे. मुलं आता आपण बघतोय जास्त इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या स्वाधीन झालेली आहेत, परंतु पुस्तकातून जे नॉलेज मिळतं त्याचीही त्यांना ओळख असावी म्हणून साहित्यिकांना आपण बोलवून ज्या ज्या मुलांना काव्य वाचनाची आवड आहे, लेखनाची आवड आहे, या सगळ्यांचं लेखन साहित्य जमा करून त्यावर प्रकाश टाकण्याचा देखील प्रयत्न संस्था इथे करत आहे. हे दुसऱ्या दिवशीचं. बर. आणि मग तिसऱ्या दिवशीचं काय? तिसऱ्या दिवशी आता या 3 दिवसांमध्ये आपण स्टॉल लावण्याची संधी उद्योजकांना देतोय. पहिल्या दिवशी डॉक्टर्सचे स्टॉल, आयुर्वेदाचे स्टॉल, आरोग्याशी रिलेटेड स्टॉल आपण ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी साहित्याशी रिलेटेड स्टॉल आणि तिसऱ्या दिवशी होय मी स्वयंसिद्धामध्ये सगळेच आले. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्ही चांगलं साहित्य वाचत असाल तर निश्चितपणे तुमचं जीवन हे फुलणार आहे, तुम्ही स्वयंसिद्ध होणार आहेत. म्हणजे आरोग्यापासून स्वयंसिद्धावर आपण त्यांना आणून सोडत आहोत. हे सगळं ह्या 3 दिवसाच्या तुमच्या शिबिरामध्ये तुम्ही म्हणजे वेलफेअरमध्ये हे 3 शिबिरं तुम्ही घेता. बर. आणि दुसरं जे आहे तुम्ही म्हणालात की स्त्री आणि मूल याच्यावरती तुम्ही काहीतरी बोलताय. मला हे थोडंसं वेगळं वाटलं, तर काय आहे? म्हणजे काय होतं, आता पुन्हा आपल्याला पाठीमागे बघून वळायची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, पहिले आई मूल सोबत घेऊन जात होती, परंतु आता दळणावळणाच्या अभावामुळे किंवा आईला वाटतं बाहेर गेल्यावर हा असं करतो, तो तसं करतो, खोड्या करतो, मग आपण आपलं मूल घरी ठेवायला लागलो. घरी मूल ठेवलं की ते मूल मोबाईल बघत बसतं. आणि नकळत आपल्याला त्याच्या जडणघडणीमध्ये आई म्हणून जो आपला रोल आहे तो करण्यास आपण कुठंतरी कमी पडतो. म्हणून आपण माझं मूल माझी जबाबदारी, आईला तिच्या जबाबदाऱ्या अनेक आहेत, पण शेवटी मुख्य जबाबदारी तिचं विश्व त्या मुलाभोवती आहे आणि ते मूल तिची जबाबदारी असलं पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, आयांनी मुलं सोबत ठेवली पाहिजे, त्यांना कार्यक्रमात घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे आपलं मूल कुठे चुकतं हे लक्षात येतं. त्या मुलालाही समाजात काय चाललं त्याची जाण होते. असंच मी माझ्या मुलाला एक रिनोव्हेट इंडियाचा कार्यक्रम होता एनजीओचा, तिथे नेलं, तेव्हा त्याला कळालं, अरे आईला इतका वेळ बाहेर गेल्यावर लागतो, म्हणजे आई कुठल्या कार्यक्रमाला जाते. आणि मग मी त्याला विचारलं, माझं जीवन तर एनजीओ आहे, तुला एनजीओ आवडतं का? तो म्हणाला, मम्मा मी पूर्ण माहिती घेईन मग मी डिसिजन घेईन. आम्ही त्याला म्हणालो, हरकत नाही, आम्ही आमचं म्हणणं तुझ्यावर लादणार नाही, आम्हाला समाजसेवा करायची, हा आमचा प्रश्न आहे, तुला काय निवडायचे ते करिअर तू निवडू शकतो.
मग त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये एका प्रोग्रामला गेलो. तो प्रोग्राम होता एनजीओच्या रिलेटेड, कॅपॅसिटी ऑफ बिल्डिंग. एनजीओ कॅपॅसिटी बिल्डिंग कसं असलं पाहिजे, समाजसेवेत तुमचं समाज योगदान काय असलं पाहिजे, या विषयावर चर्चा होत असताना तिथे एक पॉइंट आला, स्ट्रगलिंग एनजीओ टू सक्सेसफुल एनजीओ. बर. आणि मला अभिमान वाटतो की मी जे म्हणतेय माझं मूल माझी जबाबदारी, माझं मूल माझी जबाबदारी मी म्हणत असताना त्या दिवशी नेमकं माझं मूल माझ्या सोबत होतं. आणि मग घरी आल्याच्या नंतर स्ट्रगलिंग एनजीओ टू सक्सेसफुल एनजीओ या एका वाक्याने त्याच्या आयुष्याची नाळ जोडल्या गेली. हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो मॅडम, कारण घरी आल्यावर त्यांनी सांगितलं स्ट्रगलिंग बिझनेस वुमेन टू सक्सेस बिझनेस वुमेन. वा, तुम्हाला स्ट्रगलिंग स्टुडंट मिळालंय. स्ट्रगलिंग स्टुडंट टू सक्सेसफुल स्टुडंट. म्हणजे त्या स्ट्रगलिंग मध्ये त्याने अख्खं विश्व शोधलं. म्हणून आम्हाला वाटतं आपलं मूल ही आपली जबाबदारी आहे आणि मुलं जेवढं शक्य होईल तेवढं सोबत ठेवणं ही आपली गरज आहे. आई म्हणून मुलं प्रेझेंट करणं ही आपली जबाबदारी आहे. पण तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक आईने जर आपलं मूल बरोबर ठेवलं आणि आपण कुठे जातोय तिथं नेलं तर मुलांमध्ये तेवढा मानसिक फरक पडतो? निश्चित पडणार आहे. आपण मुलांना तिथे काय सांगून नेतो किंवा त्याची मानसिकता कशी करून नेतो, आई असते त्याच्या जडणघडणीसाठी प्रयत्न सदैव करत असते. त्या आईने जर घरातून सांगितलं की आपण अशा अशा ठिकाणी जातोय, आपल्याला हे काम करायचंय आणि तू तिथं असं राहिलं पाहिजे, असं सांगितल्याच्या नंतर आपल्या मुलाची जी कॅपॅसिटी आहे, कॅचिंग कॅपॅसिटी, त्याचा आत्मसात करण्याची जी क्षमता आहे ती आपल्या लक्षात येईल. जर आपण घरून त्याला नेटकं घेऊन जातोय, त्याला 4 गोष्टी सांगतोय आणि गेल्यावर तो जर पुण्यात चूक करतोय तर त्याची आत्मशक्ती जी आहे, आत्मसंकलन करण्याची, ती वाढवणं गरजेचं आहे. हा पॉइंट मुलाच्या दृष्टीने आपल्याला लक्षात येतो. म्हणून मला मान्य आहे काळ खूप धकाधकीचा आहे, आयावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, ती नोकरी करू लागलीये, घर सांभाळू लागलीये, किंवा काही ठिकाणी त्यांना नेणं शक्य पण नसतं. शक्य नसतं तिथे अवॉइड करूयात, परंतु जिथे शक्य आहे तिथे घेऊन जाऊयात. आपल्या प्रतिष्ठेसाठी माझं मूल जर चुकलं तर मी चुकेल हे आईचं जे म्हणणं आहे, किंवा तिला जो तिच्या मनामध्ये आकाश निर्माण झाला, माझ्या मुलाने खोडी केली तर, माझा मुलगा बदमाश सारखा वागला तर, ते मुलंच आहे हे आईने लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते जर लक्षात आलं तर निश्चितपणे मुलं भरकटणार नाहीत. आया जे स्ट्रगल करतात त्यांच्या कामाची आयडिया, आई वडिलांच्या कामाची आयडिया मुलांना येईल. बरोबर, की आपले आई काय स्ट्रगल करते किंवा काय करते काम, हे मुलांपर्यंत पोहोचलं जाईल. खूप छान मॅडम, खूप सुंदर ही संकल्पना आहे. मॅडम, ह्या वेलफेअरच्या उपक्रमामध्ये तुम्ही अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हा जो उपक्रम म्हणा किंवा ही एक संज्ञा मला आवडली, याच्यामध्ये काय तुम्ही राबवता, कसा उपक्रम येतो? मॅडम, पहिले तर आपल्या दर्शकांची आणि तुमची माफी मागेल, मुलांमध्ये अपयश पचवण्याची क्षमता कमी झालेली आहे. अपयश आलं तर ते पचवता आलं पाहिजे. आपले जे गुरुवर्य होते, आपले वडीलधारी माणसं होती आधीच्या पिढीची, ते आपल्याला अपयश पचवायला शिकवत होते. बरोबर. अपयश ही यशाची पहिली पायरी कशी आहे हे आपल्याला त्यांनी शिकवलं, परंतु आज मुलांमध्ये हे आपल्याला बघायला मिळत नाही. अगदी खरंय. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर ताणतणाव आलं की सुसाईड करणारी मुलं, हो, मुली, प्रेमभंग झाला म्हणून सुसाईड करणारे मुलं मुली, शाळेमध्ये अगदी 9वी 10वीच्या क्लासमधल्या मुलं देखील आपल्याला आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं दिसतं. म्हणजे अपयश पचवण्याची ताकद त्यांची कमी झालेली दिसते. आणि पालकांना त्यांना अपयश आल्यावर त्यांना अपयश ही यशाची पहिली पायरी कशी आहे हे समजवण्यात कुठेतरी अपयश येतं. मग गरुड झेप वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून, काउन्सिलरच्या माध्यमातून त्यांना अपयश हे आला कसं सामोरं गेलं पाहिजे आणि यश कसं संपादन केलं पाहिजे. अपयश आलं हरकत नाही, पण त्याच्यात कुठे आपण कमी पडलो त्यावर अभ्यास झाला पाहिजे. ते निगेटिव्हिटीकडे जाता कामा नये, नकारात्मकतेकडे त्यांनी वळता कामा नये, त्यांनी सकारात्मकतेकडे भर दिला पाहिजे. बरोबर.
आणि यश आलं तरी जमिनीवर पाय आपण पाय म्हणतो त्यांचे ते असले राहिले पाहिजे. पाहिजेत. अगदी बरोबर. यश पचवायला स्वीकारलं पाहिजे आणि अपयश सहन करायला शिकलं पाहिजे. बरोबर. मॅडम, आता आम्हाला थोडक्यामध्ये सांगा की हे जे तुमचे उपक्रम आहेत, पहिला वेलफेअर आपण म्हणतोय, याच्यामध्ये तुम्ही काय काय कुठले कुठले राबवता? एक पहिल्यापासून आम्हाला जे 3 उपक्रम झालेत ते आम्हाला सांगा जरा थोडक्यात. आपल्या याच्यामध्ये संस्कारक्षम साहित्य काळाची गरज ही आपली संस्कार शिबिर झालं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे संस्कार शिबिर झालं. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून जडणघडण करणं हा आपला मुख्य उद्देश आहे. म्हणजे फक्त याच्यामध्ये आपण शिबिरांचं आयोजन करतो, वेलफेअर याच्यामध्ये आपण शिबिरांचं आयोजन करतो. ओके. आता आपण दुसऱ्या तुमचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल माहिती घेऊया. मॅडम, दुसरा जो उपक्रम आहे आपला तो स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, याच्यामध्ये काय काय आपले आहेत उपक्रम? स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोशल वर्कवर आमचं संस्थेचा कारभार चालतो आणि स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंट मधून आम्ही रोजगार मिळवून देण्याचे काम करतो. मग गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर काम केले जातं. ट्रेनिंग प्रोजेक्ट आहेत, जसं की जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र स्वच्छ अभियान, या सगळ्या प्रोजेक्टवर गरुड झेपनी स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंटनी काम केलेलं आहे. जे की टेक्नोस्पॉट रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचं JJM आणि SBMचं संपूर्ण काम स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंटनी बघितलेलं आहे. बरं. मग ह्याच्यात अजून काय इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये अजून काही तुम्ही उपक्रम राबवता का? इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आपण प्रायव्हेट इव्हेंट पण घेतो, जसं लग्न, मुंज, डोहाळ जेवण, आणि या थोड्याशा कन्सेप्ट आपण लोकांपर्यंत नव्या रूपात कशा येतील हा गरुड झेप अनोखा प्रयत्न करत आहे. आपल्या गरुड झेपच्या इव्हेंट मध्ये डोहाळ जेवण असो, वाढदिवस असो, लग्न असो, लग्न आपल्या लग्नाच्या ज्या थीम आहेत त्या आगळ्या वेगळ्या आहेत. लग्नाचा इव्हेंट जर आपल्याकडे आला तर आपण पहिले प्री वेडिंग शूट न देता प्री काउन्सिलिंग देतो. वा, खूप सुंदर ही संकल्पना. छान. आम्ही प्री वेडिंगला चाललोय, पण आम्हाला आमचं नातं कुठं घेऊन जायचंय, कसं घेऊन जायचंय, संसार कसा फुलवायचा आहे, संसारात येणाऱ्या अडचणीवर कशी मात करायची, हेच जर माहिती नसेल तर आमच्या लग्नाचा इव्हेंट हा सक्सेस होणार नाही. आम्ही म्हणतोय की आम्ही तामझामपेक्षा आम्ही तुमच्या रियालिटीला महत्व देऊ. मग आमचे 2 काउन्सिलर असतात आमच्याकडे, शुभताताई काम करतात प्री काउन्सिलिंगसाठी. आम्ही त्यांना बोलवतो, मग त्या जोडप्यांचं ते आधी काउन्सिलिंग करतात आणि त्यांची मनस्थिती, घरच्यांचा दबाव, व्हॉट एव्हर सगळ्या घटकांचा विचार करून आपण तो इव्हेंट करतो. वा, खरंच. आणि आजकाल ह्याची खरंच खूप गरज आहे. वाढदिवस म्हटलं की वाढदिवसाची आमची संकल्पना अशी आहे की वाढदिवसात त्यांनी गोळाबेरीज केली पाहिजे. माझं काय चुकलंय, काय प्लस झालंय, काय मायनस झालं, हे देखील आम्ही त्यांना सांगण्याची संधी देतो की तुम्ही आजच्या दिवस चिंतन करा की तुम्ही आयुष्यात तुमचा वाढदिवस आहे तर तुम्ही काय तुमचं प्लस झालंय. लहान मुलांचा जर वाढदिवस असेल तर तुम्ही आई म्हणून आत्मपरीक्षण करा की 5 वर्षाचं मूल होतंय, तुम्ही त्यांना काय दिलं, आता ते कुठल्या स्टेजला आहे. अशा प्रकारे इव्हेंट्स स्वयंसिद्धा करते. खरंच मॅडम, खूप सुंदर ह्या संकल्पना आहेत तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या. आपण पुढचा जो आहे त्याच्याकडे वळूया. मॅडम, स्वयंसिद्धा बचत गट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा एक उपक्रम आहे आपला. याच्यामध्ये काय सांगाल किंवा कुठले उपक्रम आपण याच्यात राबवता? आता स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट बचत गटांच्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यात बचत गटामध्ये बायकांना अजून कन्सेप्ट माहिती नाहीयेत. CSR फंड काही संस्था या बचत गटाच्या उपक्रमासाठी देत आहेत. जसं की वाधवानी ग्रुपनी माँ की रोटी कन्सेप्ट मार्केटला आणली, जसं शिवभोजन थाळी आहे. मग आता गरुड झेपचा प्रयत्न असा आहे की माझ्या संस्थेमार्फत मी गरुड झेप आईचा डब्बा या माध्यमातून बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हाताला काम देईल. आज जर आपण बघितलं मॅडम तर आई अनंत प्रकारची झालेली आहे. खरं. आळशी आई, बिझी आई म्हणण्यापेक्षा बिझी आहे, नाही आळशी आहे. आळशी आहे कारण बऱ्याचशा आम्ही हाऊस वाईफ पण बघितल्या ज्या घरी असून त्यांचं झोपणं होत नाही म्हणून नवरा आणि मुलगा बिना डब्याचे चाललेले आम्हाला दिसत आहेत. आम्हाला त्याचा आक्षेप त्यांच्यावर नाहीच आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आम्ही त्याचा फायदा कसा करून घेतो ते तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होतो.
त्याच्यावर माझ्या बचत गटाच्या महिलांचं पोट भरणार आहे. बरोबर. आळशी आई, बिझी आई, आजारी आई, ऍक्टिव्ह आई, या सगळ्या आया आणि नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष वर्ग सगळे. आता हे सगळी लोक कामाची आहेत. माझं आरोग्य माझी जबाबदारी आम्ही सांगतोच आहोत. आयुष्यावर बोलू काही मध्ये पण नुसतं बोलून थांबायचं नाही. आमच्या एक दिवस चहा पिताना लक्षात आलं, आमच्या ऑफिसच्या समोर एक चहावाला आहे, त्याच्याकडे चहा आणि पोह्यासाठी प्रचंड गर्दी असते. सगळा पुरुष वर्ग आम्हाला तिथे दिसला, तरुण मुली दिसल्या, तरुण मुलं दिसली, कामावर जाताना माणसं दिसली आणि आमच्या लक्षात आलं, अरे ही बिना डब्याची जात आहेत, म्हणजे याच्या मागची कारणं शोधली पाहिजे. आणि मग आम्हाला जाणवलं, आजारी आई, ऍक्टिव्ह आई, कामानिमित्त बाहेर पडलेले पुरुष, कामानिमित्त बाहेर राहणारी आई, व्हॉटेवर. आणि आमच्या डोक्यात बचत गटासाठी संकल्पना आली, ती म्हणजे गरुड झेप आईचा डब्बा. हा किती वाजता तयार झाला पाहिजे, तर गरुड झेप आईचा डब्बा हा 7 वाजता तयार झाला पाहिजे. 7, 7:15 बाहेर जाणाऱ्या पुरुषांच्या हातात, मुलांच्या हातात आम्ही डबा सोपवू शकलो पाहिजे. आपण जर पाहिलं, आजच्या परिस्थितीमध्ये कॉम्पिटिशन प्रचंड व्यावसायिकामध्ये वाढलेली आहे आणि डबे, खानावळी, जेवण सगळीकडे मिळते. पण सकाळी 7 वाजता एखाद्या बाईला डबा करून देत होत नाही, म्हणून 7 वाजता आमच्याकडे डबे, पार्सल, यूज अँड थ्रो मिळतील असं आम्हाला कुठेच आढळलं नाही. हे आम्हाला आढळलं दिल्लीमध्ये. आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा ब्रेड बटर आणि याची कन्सेप्ट आम्हाला मोडीत निघालेली दिसली. कारण 15 रुपयाच्या बॉक्समध्ये त्या स्टेशनवर त्यांचा एक डबा आम्हाला पाहायला मिळाला, तो म्हणजे 6 पुऱ्या आणि बटाट्याची भाजी. मग पुऱ्याही आम्हाला ऑइलीच वाटल्या. आम्ही संस्था चालवतो म्हणून आम्ही ती कन्सेप्ट बदलली आणि गरुड झेप आईचा डब्बा, भाजी आणि पोळी, वरण नको, भात नको, त्याच्या पोटाची भूक भागेल. बऱ्याच पुरुषांना आम्ही सांगितलं, इथं जर तुम्हाला आम्ही 7 वाजता डबा हातात रेडी दिला तर मॅडम खूप छान होईल. कारण आम्ही पोहे खाऊन जेव्हा इथून निघतो तेव्हा आतमध्ये आमच्या ऑफिसला आम्ही जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो, पुन्हा आम्हाला बाहेर येणं होत नाही, कोणत्या डब्यासाठी पण नाही आणि कशासाठी नाही. आणि आमच्या लक्षात आलं, आमचं आरोग्य कुठं धोक्यात यायला लागले. आणि मग आम्ही कुठंतरी पुन्हा मॅडम सकाळच्या ह्या पोह्यावर आणि दुपारी कुठेतरी इडली, सांबर, डोसा, जिभेचे चोचले पुरवणार. पण सकाळी जर पोळी भाजी मिळाली आम्हाला, आणि ते पण कमी दरामध्ये, जसं की ते माकी रोटी फाउंडेशनचं आम्ही CSR मधलं ते जेवण 20 रुपयाचं मिळताना बघितलं आणि आमच्या लक्षात आलं, आम्हीही अशा पद्धतीने काम करू शकतो. मग आता त्या विषयावर आम्ही खूप मोठी बांधणी करतोय. ज्या महिला बचत गटाच्या महिला आहेत किंवा महिला आहेत वैयक्तिक, त्यांना आम्ही ते पार्सल स्वतः देणार आहोत डबे, आणि त्याच्यात भाजी पोळी त्यांनी बनवून द्यायचंय. म्हणजे ऍक्टिव्ह महिला आम्ही याच्यात सोबत घेऊन चालणार आहोत. बचत गटाच्या माध्यमातून याचे ग्रुप आम्ही करत आहोत. हा अनोखा प्रोजेक्ट आम्ही लवकरच लॉन्च करणार आहोत, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा महाउद्योजकता स्पर्धेच्या निकालाच्या दिवशी. मॅडम मला सांगा, ही खरंच कन्सेप्ट खूप छान आहे. पण पुण्यासारख्या शहरामध्ये जसे पुरुष आहेत, विद्यार्थी वर्ग आहे, महिला खूप नोकरीसाठी जातात आणि त्यांना खरंच सकाळी 7 वाजता याची गरज आहे. तर पुण्यामध्ये पण हा प्रोजेक्ट आपल्याला राबवता येऊ शकतो? हो, आपण मॅडम पुण्यामध्ये आता त्याच्या डाटा अनालिसिससाठी सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या माता भगिनी आमच्याकडे येतात, आमचं हे पत्रक हातात गेल्यावर आम्हाला विचारतात, याच्यामध्ये आम्हाला काय प्रोजेक्ट तुम्ही देणार आहेत, तर आम्ही त्यांना सांगतो की जन्माला अनेक आले खाद्यपदार्थ, परंतु भारतीय खाद्य संस्कृती आहे, तिला मरण नाही, ती अजरामर आहे. आम्ही पुन्हा भाकरीकडे वळू लागलेलो आहोत. बरोबर. आणि मला सांगताना आनंद होतो. याच्यात दुसरा जो पॉइंट आम्ही मांडलाय की बचत गटांना आम्ही याच्यातून रोजगार देऊ. तुमच्या बचत गटात, तुमच्याच पुण्यातली आम्हाला खंडोबाचे ज्या दिवशी चंपाषष्ठीचे गट होते त्या दिवशी अक्षरशः तुम्ही आकडा ऐकून अवाक व्हाल मॅडम, आम्हाला त्या दिवशी 35,000 भाकरीची डिमांड होती. आणि त्याही आम्ही त्यांना म्हणालो, आम्ही एवढ्या सकाळी तुम्हाला ही देऊ शकणार नाही सर्व्हिस. तेव्हा त्यांनी आम्हाला म्हणालं की आम्हाला हरकत नाही, तुम्ही रात्री 4 पासून सुरुवात करायला लागा, आमच्या पुण्यामध्ये रांगा लागतात ही पार्सल घ्यायला. आणि त्या दिवशी आमच्याकडे बचत गटाच्या महिलांचं संकलन नव्हतं, कमी होतं. आणि आता या वर्षी मात्र आम्ही त्यांना सर्व्हिस द्यायचं. तुमच्या पुण्याच्या श्रुतीताई आहेत, आम्ही त्यांना सांगितले, आम्ही बचत गटाच्या माध्यमातून
तुम्हाला संघटन करून तुमची जी ऑर्डर आहे ती पूर्ण करायला मदत करू. पण याच्यामध्ये फक्त बचत गटाच्याच महिलांनी भाग घेऊ शकतात का? किंवा असं एखादं, जसं आता क्लाउड किचनची संकल्पना आहे किंवा घरगुती एखादी टिफिन देणारी एखादी महिला आहे, तर ती पण या संकल्पनेत हो. भाग घेऊ शकते? हो, बचत गटाचा आम्ही जरी कन्सेप्ट बचत गटाची मांडली असली, ती कशासाठी मांडली, जर काही तुम्हाला फायनान्शियल अडचण असेल, फंडिंगला अडचण येत असेल, तर गटातलं लोन तुम्हाला मिळू शकतं. बरोबर. आणि तुम्ही ती ऑर्डर पूर्ण करू शकता. हो, कारण गटातल्या महिला एक दुसऱ्यांना गॅरंटर असणार आणि सगळ्यांची एकी असते. Yes. महिला वर्ग बराच असतो, हे अगदी, इंडिव्हिज्युअल करण्यापेक्षा. अगदी हा. विश्वास आपण म्हणूयात, बरोबर. गट असेल तर विश्वास असतो आणि महिला तेवढ्या कॅपेबल असतात आणि तेवढी म्हणजे एकीक असल्यामुळे तेवढी मोठी ऑर्डर अगदी पूर्ण अगदी करू अगदी शकतात अगदी त्या. आपण बघितलं तर सगळी लोंढे पुण्या मुंबईत आलेली आहेत. बरोबर. त्यामुळे इकडे खाद्यपदार्थांचं, भारतीय खाद्यपदार्थांचं आपल्याला जो पुरवठा आहे तो जास्त प्रमाणावर करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आणि ही संकल्पना आता कधीपासून तुम्ही राबवताय? ही संकल्पना आपण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपण आईचा डबा लॉन्च करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर. त्याचं कारण असं आहे, आपले महाराष्ट्राची महाउद्योजिका आणि महाउद्योजक ही स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेच्या निकालाच्या दिवशी आणि आपलं आयुष्यावर बोलू काही, हे 3 दिवसीय शिबिर सुद्धा जानेवारीमध्ये जे आपण घेतो ते वार्षिक शिबिर पण राहिलेलं आहे. असा त्रिवेणी संगम आपण शेगावला करणार आहोत. वा, खूप सुंदर. मॅडम, पुढचा जो प्रोजेक्ट आहे तुमचा तो आहे जय मल्हार कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र. कायदेविषयक सल्ला आणि आजकाल खरंच खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे? कायदेविषयक मोफत सल्ल्यामध्ये ज्या लोकांना अडचणी आहेत त्याच्यावर पहिले तर आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. जसं की वाढलेलं घटस्फोटाचं प्रमाण असू देत, मुलांचे क्राईम, लहान मुलांचे गुन्हेगारीची वाढलेलं हे असू दे, त्याच्यावर गरुड झेप मोफत मार्गदर्शन करतं. मार्गदर्शन केल्याच्या नंतर त्यांना जर वाटलं आपल्याकडे अप्रोच व्हायचं तर त्याची फायनान्शियल कंडिशन आधी बघितली जाते आणि त्यानंतर त्याला गायडन्स केल्या जातं. म्हणजे हे सगळे सल्ले जे आहेत हे मोफत गरुड झेप करतं गरुड झेप. मॅडम, यामध्ये कायदेशीर सल्ल्यामध्ये महिलांच्या ज्या समस्या आहेत याच्यावरही मोफत मार्गदर्शन केलं जातं. तर याच्यामध्ये कशा प्रकारचं केलं जातं मार्गदर्शन? आता आपण जर बघितलं तर महिलांना अनेक अडचणी आहेत. आपण जसं पॉश ऍक्ट वर काम करतोय, गुड टच बॅड टच महिलांना आपण शिकवतो. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये त्यांचा वावर कसा असावा याचं मार्गदर्शन देखील आपली लीगल टीम त्यांना करत असते. अच्छा. आणि याच्याबरोबर आजकाल नुसतंच महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा खरंच खूप समस्येला तोंड द्यायला लागतं. अगदी अगदी आपण पुरुषांच्या समस्येवर देखील त्यांना मार्गदर्शन करतो. असं नाहीये की पुरुष 100% चुकीचा आहे. कधी कधी बऱ्याच वेळेला परिस्थिती चुकीची असते, वाद निर्माण होतात, अगदी ते एवढे विकोपाला जातात त्याच्यामध्ये बरीचशी नुसती घटस्फोटावर थांबत नाही तर मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती त्या भांडणातून जन्माला येते. मग त्याच्यामध्ये त्या पुरुषाची देखील समस्या आपण ऐकतो आणि त्यांना म्हणजे अगदी आम्ही एक महिला आहोत तरीही आम्ही त्याचं मूळ शोधतो
पुरुषाला आलेली अडचण, त्याची समस्या आणि त्या महिलेची अडचण, हा दोघींचं काउन्सिलिंग करून मानसरोग तज्ञांच्या मार्गदर्शनाने याच्यात लिगल वाट आपण शोधत असतो. जर ती महिला चुकत असेल तर ती महिला आहे म्हणून आम्ही तिला सोडणार नाही. तिला तिची चुकीची जाणीव करून देणं हे आम्हाला क्रमप्राप्त वाटतं. बरोबर, म्हणजे महिलांबरोबर पुरुषांची पण पुरुषांची, कारण पुरुष आणि महिला या समाजाचा घटक आहेत आणि समाजाचा कणा आहेत. बरोबर, पुरुष श्रेष्ठ का महिला श्रेष्ठ हा विषय नाहीये. दोघंही या समाजाच्या जडणघडणीसाठी तितकेच महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या दोघांच्याही समस्या आम्हाला तेवढ्याच महत्वाच्या वाटतात. म्हणजे दोघांनाही तुम्ही सल्ला योग्य अगदी अगदी अगदी. त्याचबरोबर ज्यांची आर्थिक परिस्थिती ही कोर्ट मॅटर, कोर्टामध्ये जायची नाहीये किंवा कोर्टाची भीती त्यांच्या मनात आहे किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, तर आपण त्यांना 12 मॅटर जे आहेत आपल्या संस्थेचे जे लिगल टीम आहे, लिगल टीम आपली संस्थेची खूप मोठी आहे. कारण आम्ही कायद्याचं हे असल्यामुळे, पेशाने वकील असल्यामुळे आमच्याकडे लिगलची टीम बऱ्यापैकी मोठी आहे. आमचे सगळे मित्र मैत्रिणी आम्हाला याच्यात मोठ्या प्रमाणात या न्यायदानाच्या कामात मदत करतात, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. माझे मिस्टर स्वतः ऍडव्होकेट मयूर कुलकर्णी हे देखील या कामात सगळ्यात मोठा हातभार ते लावतात. त्यांनी महाराष्ट्र राज्यातच नाही तर राज्याबाहेर सुद्धा आपली कायदेविषयक सेवा कशी देता येईल याच्यावर त्यांचं काम चालू आहे. आपण 12 मॅटर प्रत्येक जिल्ह्याला मोफत चालवण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेतलेला आहे. मॅडम, हे जे सगळ्या तुमच्या ज्या स्वयंसिद्धाच्या किंवा गरुड झेपच्या अंडर उपक्रम चालवता, हे सगळे पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र अशा पूर्ण प्लॅटफॉर्म वरती आहेत हे सगळे? हो, आता याच्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये चालू आहेत, काही जिल्ह्यात आम्हाला अडचणी येत आहेत, परंतु लवकरच, कारण गरुड झेपचं आयुष्य जर आपण बघितलं तर गरुड झेपचं वय जे आहे ते 2च वर्षाचं आहे, अक्षरशः 1.5 वर्षाचं आहे. आता हे दुसरं वर्ष गरुड झेपच्या संस्थेच्या स्थापनेपासून सुरू झालेलं आहे आणि याच्यातच मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका घेतली. बर, त्या विषयावर आपण आता येणारच आहोत, बोलूया आपण. गरुड झेप स्वयंसिद्धा सोशल वेलफेअर आयोजित तुमच्या ज्या महाउद्योजिका स्पर्धा आहेत, तर या स्पर्धांमध्ये कुठल्या कुठल्या स्पर्धा तुम्ही घेता? याच्यामध्ये आता सध्या आपली सगळ्यात गाजलेली स्पर्धा सुरू आहे, ती म्हणजे बाई नाही तर काही नाही. ही जी स्पर्धा आहे ही स्वच्छतेच्या अनुषंगाने आपण घेत आहोत. बर, या स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छतेच्या कामामध्ये स्त्रियांचा वाटा हा फार मोठा आहे. खरं. आणि ही संकल्पना आमच्या मनामध्ये आली, याचं कारण म्हणजे बायोमिथेनायझेशन म्हणजे बायोगॅस प्रकल्पावर आपलं महानगरपालिका जो खर्च करते मोठ्या प्रमाणात, या बायोमिथेनायझेशनचे जनार्दन निमसे सर हे आमच्या संस्थेच्या स्वच्छतेचं डिपार्टमेंट बघतात आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना एक संकल्पना आमच्या मनात उदयाला आली. ती संकल्पना म्हणजे मॅडम, आपण ओला कचऱ्याचं वर्गीकरण करताना महिलांचा सहभाग खूप असणं गरजेचं आहे. कारण महिलांनी जर ते वर्गीकरण केलं तर निश्चितपणे ज्याच्यावर सरकार एवढा खर्च करते, ज्या प्रकल्पांवर करोडोचा खर्च होतोय, त्याचं वर्गीकरण होऊन हे प्रकल्प यशस्वी होतील. बायोमिथेनायझेशनसाठी सरांनी जालना शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम केलं, पुण्या शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि हे करत असताना त्यांच्या मनात एक दुःख होतं की या कचऱ्याचं वर्गीकरण प्रॉपर होत नाहीये. मॅडम, आपण फक्त सोशल वर्कवर बोलायचे, आपण सामाजिक कार्याबद्दल बोलतोय आणि स्वच्छतेचा विषय आमच्या आरोग्याशी निगडीत आहे. आपण कोरोनाशी सगळ्यांनी झुंज दिलेली आहे. मग जर एवढं तयार झालंय तर त्याच्यामध्ये वर्गीकरण होणं गरजेचं आहे. ओला कचरा बाहेर पडला पाहिजे आणि हे महिला वर्गाच्या हातात आहे. आणि मग आमच्या मनात संकल्पना आली की आम्ही संस्था आहेत, कोणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. पण मग या स्पर्धेमध्ये तुम्ही कसं त्याचं? मग आम्ही काय केलं, आपली पहिली जी संस्कृती आहे, माझं अंगण माझी जबाबदारी. जर माझं अंगण स्वच्छ असेल तर माझं घर, माझा देश स्वच्छ होणार आहे. आणि त्याच्यातच आम्ही काय सांगतोय, स्वच्छता सप्ताह आम्ही घेतोय. आम्ही संभाजीनगरमध्ये पहिला सप्ताह घेतला 5 डिसेंबर
पासून 7 दिवस म्हणजे 5 डिसेंबर ते साधारणतः 12-14 तारखेला आम्ही याची समाप्ती केली. समाप्तीच्या दिवशी ज्यांची अंगणं स्वच्छ होती, सडा रांगोळी होती, त्या सगळ्यांना आम्ही इथे बक्षिसं दिली. त्यांचा उत्साह वाढवला, महिला वर्गाचा उत्साह वाढवला. महिलांना आम्ही सांगितलं बाई नाही तर काही नाही, आणि आम्ही नकळत हे स्वच्छता अभियानात सुद्धा मनावर रुजवलं की महिलांचा सहभाग असेल तर निश्चित स्वच्छ भारत हा जे आपल्या सरकारने त्याच्यासाठी 33 वर्ष दिली. आम्ही म्हणतो महिलांना जर त्याच्यात घेतलं तर हे जे आहे 2031 पर्यंत पण आपण स्वप्न स्वच्छ भारताचं पूर्ण करू शकू. ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण प्रॉपर करू शकू. कारण कामगारांच्या हाताला होणारा त्रास हा जर दूर कोणी करू शकत असेल तो महिला वर्ग करू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट महिलेच्या हाती आहे. महिलेच्या हाती जग जिंकण्याचं सामर्थ्य आहे, पण तिने ते केलं पाहिजे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला तेच सांगायचंय, बाई नाही तर काही नाही, माझं अंगण माझी जबाबदारी. त्याच्या वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. त्या अँगल लवकरच आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर राबवणार आहोत. अगदी आम्हाला दिल्लीत सुद्धा काही लोकांनी अतिशय भरभरून याचं मान्यवरांनी कौतिक आमच्या या स्पर्धेचं केलेलं आहे. मॅडम, आता माझं अंगण माझी जबाबदारी ही जी कन्सेप्ट आहे खरंच खूप छान आहे. तुम्हाला त्याला कसा रिस्पॉन्स मिळाला, आणि याच्यामध्ये फक्त महिलांनी भाग घेतला की मुली पण होत्या? नाही, याच्यामध्ये महिलांनी भाग घेतला, पण याच्यामध्ये पुरुषांनी पण भाग घेतला. कारण आम्ही ट्रायल बेसवर आमच्याच ऑफिस समोरून संभाजीनगर दत्त मंदिर ते आई जिजाऊ चौक या परिसरात ही स्पर्धा घेतली. आणि याच्यामध्ये आम्हाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुरुषांनी देखील आपल्या अंगण त्यांना लक्षात आलं. मी म्हणला आपल्याकडे रोडची डस्ट येते, आपल्याकडे ओला कचरा पडलेला, आपण आपलं केलं तर निश्चितपणे त्याच्यात यश मिळणार. आणि ते त्यांना पटलं. बऱ्याचशा जेंट्स मंडळींनी देखील याच्यात सहभाग नोंदवला होता. आता हे तुम्ही म्हणालात की पुरुष वर्गाने पण याच्यामध्ये मदत केली, किंवा समस्यांवरती तुम्ही पुरुष वर्गाला पण कायदेशीर सल्ला देता. म्हणजे हे फक्त महिलांसाठीच काही गोष्टी नाहीत, तर तुम्ही पुरुषांसाठी सुद्धा याच्यामध्ये गरुड झेपमध्ये मदत करताय. अगदी अगदी अगदी. कारण मॅडम समाजाचे 2 चाकं आहेत, महिला पुरुष. बरोबर. त्यांना डिवाइड करण्याचा आमचा कुठलाच उद्देश नाहीये. फक्त महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही म्हणतोय बाई नाही तर काही नाही. त्याचं कारण असं की महिलांना जर आपण प्रोत्साहित केलं तर त्या खूप जग जिंकू शकतात. हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. तिला फक्त अपेक्षा असते, तिला कौतुकाची थाप पाहिजे असते. बरोबर. स्पर्धेचाच आपला एक विषय चाललाय, तर याच्यामध्ये उद्योजक आणि उद्योजिका सक्षमीकरण या स्पर्धा आता तुम्ही आयोजित करताय, त्याचं सगळं काम चालू आहे. तर काय तुम्ही सांगाल की एखाद्याला जर भाग घ्यायचा आहे त्या स्पर्धेमध्ये तर काय निकष असावे, आणि तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे एखाद्या उद्योजिकाला तर ती कशी भाग घेऊ शकते? प्रथम तर ही स्पर्धा ऑनलाईन आहे. या स्पर्धेत आपण 4 क्रायटेरिया याच्यात आपण दिलेले आहेत. बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, बेस्ट सर्व्हिसेस, बेस्ट ॲडव्हर्टाइज आणि बेस्ट रिसेलर. आपल्या या समाजाला आता गरज जर कुठली आहे तर ती उद्योजकाची आहे. आपल्याकडे जेवढ्या प्रमाणावर उद्योग सक्षमीकरण होईल तेवढा देश सक्षम होईल. आपल्याकडे जे चांगलं प्रोडक्ट तयार होईल ते आपल्याला इंटरनॅशनल मार्केटला देता येईल. परंतु आपल्याला ते घडवणं खूप गरजेचं आहे. शासन सर्वोपरी प्रयत्न करते, पण आपल्याला आपला त्याच्यातला वाटा म्हणजे याच्यामध्ये या स्पर्धा घेण्याचा उद्देश असा आहे. मागच्या वर्षी देखील आपण ही स्पर्धा घेतली होती. हे या वर्षीचं 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षी आपण सातूच्या पिठाला प्रथम क्रमांकाचं 21,000चं पारितोषिक दिलं. सातूच्या पिठालाच का, तर आता आपण बघितलं गॅसची समस्या भासली, अडचण आली. हे सातूचं पीठ आपल्या सोबत जर असेल तर पाण्याचं सूप आपण कुठेही मिक्स करून ते पिऊ शकतो. ते हेल्दी आहे, आपलं वंश परंपरागत चालत आलेलं आहे. त्याच्यात काही पौष्टिक घटक आहेत आणि ते अतिशय सुंदर स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर आलो. गुळ मिश्रित, अगदी आपण रेडी टू ईट जे आता सुरू झालेलं आहे त्याच्यातलाच एक प्रकार गुळ मिश्रित सातूचं पीठ संतोष कुलकर्णी यांच्या मिसेस कल्पनाताई कुलकर्णी यांचं आम्हाला बघायला मिळालं. विशेष म्हणजे ते बनवण्याची पद्धत खूप छान होती आणि याचा आमच्या आरोग्यावर निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पेशंटच्या दृष्टीने पण हे खूप छान आहे.
जसं की आम्ही एक आमची संकल्पना होती की 5 डबे नाश्त्याचे आपण एखाद्या हॉस्पिटलला डोनेट करायचे. पण आमचा प्रतिनिधी तिथपर्यंत जाऊस तर तो सोबत दिलेला उपमा असू दे, पोहे असू देत, ते गार होऊन जायचे. हो. त्याला त्याच्यासाठी स्पेशल स्ट्रगल करावं लागायचं की आज गजानन महाराजांचं वार आहे, आमचं आराध्य दैवत सद्गुरू गजानन महाराज, आणि आम्हाला वाटायचं की गुरुवारी आपण थोडा तरी समाजसेवेचा आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि आम्ही ते करत होतो. परंतु या सातूच्या पिठासारखं जेव्हा खाद्य आमच्या हातात आलं, आम्ही डिरेक्टली 5 पाकिटं 10 पाकिटं तिथे पाठवून आम्ही आमचा त्याच्यातला वाटा जो आहे तो केला. आणि काही पेशंटचे आम्हाला फीडबॅक असे आले की हे खाद्य अतिशय सुंदर आहे, पेशंटला पचायला हलकं, मऊ, आणि गरम गारचा प्रश्न येत नाही. तुम्ही ते रेडी टू ईट सारखं कुठेही पाणी ऍड केलं तुम्ही खाऊ शकता. बरोबर. अशाच जे आपले पदार्थ आहेत त्यांना आम्हाला 7 समुद्रापार न्यायचे या स्पर्धेच्या माध्यमातून. माझ्याकडच्या बायका, माझ्याकडचा स्त्रीवर्ग हा जरी कमी शिकलेला असला शिक्षणाने, तरी तो व्यवहाराने परिपूर्ण आहे. त्यांचं खाद्य संस्कृतीतलं जे नॉलेज आहे ते कुठल्याही विद्यापीठात नसेल एवढ्या त्यांच्या हाताला सुंदर चव माझ्या आईच्या, आजीच्या, माझ्या माता भगिनींच्या याला आहे, आणि त्यांना व्यासपीठ देता आलं पाहिजे. बरोबर. यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. बरं, पण मग आता समजा कोणाला भाग घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणता ही स्पर्धा ऑनलाईन आहे, त्यामुळे कुठल्याही भागातली महिला यामध्ये भाग घेऊ शकते का पुरुषही घेऊ शकतो? मागच्या वर्षी आपण ही स्पर्धा फक्त महिलांसाठी घेतली होती, कारण आम्ही महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका काढली. कारण आम्हाला वाटत होतं महिला सक्षमीकरण, उद्योगिकाचं सक्षमीकरण व्हावं. पण काही पुरुष आणि आमच्या जवळ अपेक्षा व्यक्त केली की मॅडम उद्योग सक्षमीकरण हे स्त्री आणि पुरुष दोघांचंही व्हायला पाहिजे, कारण की उद्योग सक्षमीकरण झालं तर सामाजिक सक्षमीकरण होणार आहे. आणि आम्हाला ती कन्सेप्ट आवडली, आणि म्हणून आम्ही काय केलं की सगळ्यांच्या दृष्टीने उद्योग व्यवसाय जर असेल तर आपला देश हा समृद्ध होणार आहे, आर्थिकदृष्ट्या प्रगतशील होणार आहे. म्हणून आम्ही पुरुषांसाठी पण ही स्पर्धा आयोजित केली. याच्यात आम्ही काय करतोय, जी महिला, ज्या कल्पनाताई त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की आमच्या सातूच्या पिठाला 21,000 मिळतील, किंवा ज्या योगिताताई दीक्षित त्यांची मिस्टर एक्सपायर झालेले आहेत, त्या घरी आपल्या मिक्सरवर मसाले करून नाशिक शहरात नाही तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे प्रदर्शनं होतात, अगदी तुमच्या पुण्यातल्या प्रदर्शनाला पण योगिताताई दीक्षित हे असतात, त्यांच्या मसाल्यांना 11,000चं पारितोषिक दिलं. यामुळे या महिला वर्गाचं प्रोडक्ट्स बनवण्याची सातत्य वाढलं, जे कॅपॅसिटी आहे प्रोडक्ट्स बनवण्याची ती वाढली. आणि मग ते करताना आम्हाला लक्षात आलं यावर्षी, अरे गड्या, जसं आपल्याला प्रोडक्ट्स बनवणं गरजेचं आहे तसं काही महिला वर्ग म्हणतायत किंवा पुरुष म्हणतायत ते आमचं प्रोडक्ट्स आहेत, पण ते ऍक्च्युअली त्यांचं प्रोडक्ट्स नसतं. त्यांना भाग घ्यायचा म्हणून ते सांगतायत, किंवा ते स्वतःचं प्रोडक्ट्स म्हणून सेलिंग ते करतायत, तर ते चुकीचं आहे. मग आम्ही म्हटलं जर आम्ही चांगला रिसेलर काढला तर, जसं की आता रियांश ज्यूस आहे, हर्बल आहे, विमोर आहे, फ्रेशनेस आहे, या सगळ्या कंपन्या खूप चांगलं नेटवर्क करतात, यांचं खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग करतात, रिसेलर म्हणून काम करतोय महिला वर्ग, पुरुष वर्ग. मग यांना जर आपण मोटिवेट केलं तर, रिसेलरची स्पर्धा ठेवली तर, मग एक स्पर्धा आपण त्याच्यात रिसेलर पण ठेवली. बेस्ट ऍडव्हर्टाइज, प्रोडक्ट्स विकायचे किंवा कशात तुमच्या बिझनेसची जाहिरात जर चांगली असेल तर लोक अट्रॅक्ट होतील. बेस जो आहे तो आपण सक्षम केला पाहिजे, आणि तो बेस सक्षम करण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं. बेस्ट सर्व्हिसेस, आता जसं की तुमचं आहे, तुमचं स्टुडिओ आहे, तुम्ही आमच्या छान इंटरव्ह्यू घेतायत, छान सर्व्हिसेस तुम्ही देतायत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि त्या या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. मग ते इव्हेंटवाले असू देत, केटरिंगवाले असू देत, पार्लरवाले असू देत, जे जे लोक सर्व्हिस देतात ती सगळी सर्व्हिसेस देणारी लोक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकतात. जे जे रिसेलिंग करतात ते सगळे रिसेलर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकतात. ज्यांना ज्यांना आपल्या प्रोडक्टची चांगली जाहिरात करायची ते आमच्या बेस्ट जाहिरातमध्ये येऊ शकतात. आणि ज्यांचे प्रोडक्ट्स क्वालिटी आहेत ते क्वालिटी मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट्स म्हणून आमच्याकडे
स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू पण शकतात. मग हा जो आहे ऑनलाईन, ह्याचा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायला हो, लागतो? याचा आपला गुगल ऑनलाईन फॉर्म आहे. हा. आणि मागच्या वेळेस आपण स्पर्धा घेतली, तिथे आपल्याला थोडीशी अडचण अशी निर्माण झाली की आपल्या या स्पर्धेमध्ये पहिलं वर्ष असल्यामुळे ज्या उणिवा होत्या त्या भरून काढण्याचा संस्था प्रयत्न करते. बरं. कारण आपण स्पर्धा बघितली, उद्योजकांची स्पर्धा कधी झाली नाही, मॅन्युफॅक्चरची स्पर्धा झाली नाही, पण आम्ही ही स्पर्धा लावली आणि गरुड झेपच्या माध्यमातून त्या महिलेला सांगितलं की तुझ्या पाऊचवर असं असलं पाहिजे. तिला आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन केलं. बऱ्याच महिला आमच्या ग्रुपमध्ये आम्हाला अशा आढळल्या, एमएसएमई म्हणजे जे गव्हर्नमेंट म्हणते एमएसएमई असेल तर आम्ही तुम्हाला लोन देऊ, हे देऊ, पण बऱ्याच महिला अशा आहेत ज्या 4-4, 5-5 वर्ष झाले मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात आणि एमएसएमई म्हणजे काय हेच त्यांना माहिती नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की याचं तुमचं हे एक महिला उद्योगाची नोंदणी तुमची असली पाहिजे. महिला पुरुष कोणी पण असू दे, लघु उद्योग सक्षमीकरणाखाली तुमचं त्याच्यामध्ये नाव नोंदणी असली पाहिजे. आणि मग आपण या स्पर्धेचा निकष कसा काढलाय, तर निकष असा आहे, बेस्ट क्वालिटीमध्ये तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे याला आम्ही 10 मार्क्स देतोय. तुम्ही जर प्रोडक्ट्स बनवतायत, तुम्ही मॅन्युफॅक्चर होण्याचं स्वप्न बघतायत, तुम्ही मोठं तुमचं कंपनी एस्टॅब्लिशचं स्वप्न बघतायत, तुम्हाला 2 मिनिटं बोलता आलं पाहिजे. बरोबर. आणि आम्ही सुरुवात केलीये 2 मिनिटाच्या बाईट व्हिडिओ पासून. त्या 2 मिनिटाच्या बाईट व्हिडिओ मध्ये आम्ही सांगतोय 1.25 मिनिटं तुम्ही तुमच्याच प्रोडक्ट्सवर आम्हाला बोलून दाखवा. आणि तुम्हाला सांगताना आनंद होतो, या वर्षीची स्पर्धा आपण सुरू करून 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये 60 व्हिडिओ आपल्याकडे बाईट व्हिडिओ आलेले आहेत. आणि महिला आम्ही बोलतं करण्याचं काम केलेलं आहे. 1.5 ते 1.25 मिनिटं त्या त्यांच्या विषयावर बोलतात आणि शेवट करताना गरुड झेपच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या हे आवाहन करून त्या थांबतायत. आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स आमच्या समोर येत आहेत. याच्यासाठी आम्ही 20 मार्क्स ठेवलेले आहेत. प्रेझेंटेशन प्लस तुमचा बाईट व्हिडिओ, तुम्ही कसा प्रेझेंट करता. तुमच्या पुण्यातल्या शिल्पाताईंचा काल बाईट व्हिडिओ आपल्याकडे आला, अतिशय सुंदर त्यांनी तो बाईट व्हिडिओ केलेला आहे. क्लाउड किचन त्यांनी सुरुवात केलंय आणि तो नंतर रिझल्टच्या वेळेस समोर येणारच आहे. मग आता हा बाईट व्हिडिओ झाल्याच्या नंतर आम्ही त्यांचे क्वालिटी चेक करणार. त्यांचा आमची जी कोऑर्डिनेटर टीम आहे ती ह्या क्वालिटी प्रोडक्ट्स चेक करणार. त्यानंतर त्यांचे रजिस्ट्रेशन आहेत का नाही ते चेक करणार. म्हणजे त्यांचा व्यवसाय सबलीकरणासाठी जे जे घटक आवश्यक आहेत त्याच्यावर गरुड झेप काम करणार. म्हणजे हे सगळे घटक तुम्ही चेक करून मग त्यांना बक्षीस जे आहे तुम्ही साध्य केलेलं आहे. तर आता साधारणतः तुमचा मानस काय आहे की किती लोकांनी किंवा किती महिलांनी यावं स्पर्धेसाठी? आम्ही प्रत्येक जिल्ह्याला साधारणतः 11,000 स्पर्धकांनी सहभागी व्हावं, कारण 4 स्पर्धा आहेत. 4 स्पर्धेचे मिळून आम्हाला 11,000 स्पर्धक अपेक्षित आहेत. रिसेलर वाले आले तर रिसेलिंग मध्ये काय करिअर आहे, तो रिसेलिंग टू मार्केट नेटवर्क पर्यंत एमडी पर्यंत कसा जाऊ शकतो याच्यावर संस्था त्याला मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे सर्व्हिसेस असेल तर त्यांनी सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड अजून केल्या पाहिजे त्याचा देखील त्याला तिथे फायदा होणार आहे. म्हणजे या स्पर्धेसाठी तुम्हाला 11,000 आत्ता प्रेक्षक तुम्ही ऐकताय, मॅडम म्हणतात की या स्पर्धेसाठी 11,000 स्पर्धक त्यांना हवे आहेत आणि स्पर्धेचे निकष खूप छान आहेत, खूप सोपे आहेत. तुम्हाला जर तुमचं प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल, तुमची जर प्रोडक्शन आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, जे उत्पादन तुमचं आहे, हे जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर या स्पर्धेमध्ये नक्की भाग घ्या. तर प्रेक्षक आपल्याला मॅडमनी खूप छान माहिती दिली. गरुड झेप ही जी संभाजीनगरमधली संस्था आहे ती किती समाजसेवा करते, 4 जे ग्रुप्स आहेत त्यांचे त्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती सांगितली. पहिला जो होता तो गरुड झेप स्वयंसिद्धा सोशल वेलफेअर फाउंडेशन. त्यानंतर दुसरा जो होता तो स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट. नंतर तिसरा जो आहे तो स्वयंसिद्धा बचत गट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आणि चौथा आहे जय मल्हार कायदेशीर किंवा कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र. याच्यामध्ये सगळं म्हणजे अगदी मोफत सल्ला तुम्हाला देण्यात येईल. किंवा आता आपण जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेचे निकष पाहिले. तुम्हाला जर मोठा प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर या स्पर्धेत नक्की भाग घ्या. आणि त्यातनं मगाशीच मॅडमनी सांगितलं की या स्पर्धेचा जो बक्षीस समारंभ आहे तो बक्षीस समारंभ श्री गजानन महाराजांचं जे आहे शेगाव या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे नक्की स्पर्धेमध्ये भाग घ्या. जर तुम्हाला अजून काही या सोशल सर्व्हिसेस बद्दल, त्यांच्या
त्याचे जे काही उपक्रम आहेत त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क करा आणि या स्पर्धेत नक्की नक्की भाग घ्या. तुम्हाला एक छानसं व्यासपीठ मिळेल. कायदेशीर सल्ला हवा आहे तरी नक्की भाग घ्या. आणि हे सगळं ओपन आहे, खुलं आहे, पुरुष वर्गासाठी सुद्धा आणि महिला वर्गासाठी सुद्धा. कल्पना मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खरंच आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली. तुमचे जे असंख्य प्रोजेक्ट आहेत ते मला वाटते आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील आणि त्यातनं तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स येईल अशी माझं व्यासपीठकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि माझं व्यासपीठकडनं ही छोटीशी एक भेट. प्रेक्षको, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड, आजचा हा पॉडकास्ट? जर तुम्हाला हा आजचा भाग नक्की आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, अजून एक महत्त्वाचं, तुम्ही आमचे पॉडकास्ट खूप छान बघताय, खूप छान रिस्पॉन्स येतोय, कमेंट्स पण करताय. पण ते जे कमेंट्स करताय ना ते माझ्या पर्सनल वरती तुमचे कमेंट्स येत आहेत. तर कृपया पर्सनलवर पाठवा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्याच्याऐवजी आपला जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे कमेंट्स काय आहेत ते नक्की लिहायला विसरू नका. म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल, आमचा उत्साह नक्कीच वाढेल. धन्यवाद.